हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण बघणार इंटिग्रल ऑफ द टाईप. इंटिग्रल ऑफ द टाईपमध्ये रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे या टाईपमध्ये जर फंक्शन असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं. आता आता बोर्डच्या एक्झाममध्ये या अगोदर ही जी टाईप आहे तर ही टाईप फर्स्ट सेकंड थर्ड हे तिन्ही पण प्रूफ करायला विचारतात. म्हणजे याचं इंटिग्रेशन कसं काढणार, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय आहे. तर त्यामधलं फर्स्ट जो आहे रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याला आपण प्रूफ करणार, सेकंडला प्रूफ करणार आणि थर्डला पण प्रूफ करणार. तिन्ही खूप इम्पॉर्टंट आहे, आलं लक्षात. तर फर्स्ट त्यामधलं प्रूव्ह दॅट. नंबर 1, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इक्वल टू एक्स बाय 2 रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. ते हे आपल्याला प्रूफ करायसाठी विचारतात, तर ते आपण आज प्रूफ करणार आहे. तर एक्झरसाइज 3.3 आपण स्टार्ट केलं होतं, त्यामधले काही एक्झाम्पल ह्या फॉर्म्युले पण आहे. ह्या फॉर्म्युलेचा उपयोग पण आपल्याला करावं लागत असतं. तर याचा उपयोग करून आपण काही एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर त्या अगोदर आपण इंटिग्रल ऑफ द टाईप ही राहिली होती आपली घ्यायची, तर ते हे इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण ते आज स्टार्ट करणार आहे. तर काय करणार आपण याला स्टार्ट. तर प्रूफ एल एच एस इक्वल टू, मग एल एच एस घेऊन टाका. एल एच एस म्हणजेच इंटिग्रेशन आहे, म्हणून आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता याचं इंटिग्रेशन काढा. इंटिग्रेशन काढून हे दाखवायचं आपल्याला आर एच एस. मग आर एच एस दाखवायचं तर आपण काय करणार, मग याला सॉल्व करायचं. मग इंटिग्रेशन रूट ऑफचं इंटिग्रेशनचं फॉर्म्युला नाही आहे का, रूट ऑफचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही आहे, म्हणून आपण काय करणार याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा उपयोग करू. मग पार्ट्समध्ये आहे का, हा फक्त रूटच आहे. हा समजा यू घेतलं तर व्ही काय आहे, व्ही काहीच नाही इथं, परंतु व्ही इथं आहे. काय इथं 1 आहे. कोणत्याही फंक्शनला 1 मल्टिप्लायमध्ये असतं. मग काय करणार, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 डी एक्स. 1 इथं असतंच, 1 कोणत्याही फंक्शनला मल्टिप्लाय. हा झाला यू, हा झाला व्ही. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा उपयोग करा. मग इथं आपण लिहू बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तुम्ही बरोबर व्यवस्थित लिहून घ्या, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग काय येणार, यू इंटू व्हीचा फॉर्म्युला. देअरफॉर आय इक्वल टू यू इज ॲज इट इज मीन्स रूट ऑफ. आता या ठिकाणी यू इज ॲज इट इज घेतो आपण, बरोबर. तर हा झाला यू, म्हणजे रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. यू इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डी बाय डी एक्स. यू मीन्स रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही मीन्स 1 डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. म्हणजे यू इंटू व्हीचं फॉर्म्युला आपण बघितलेलं आहे, त्याचा उपयोग इथं आपण केलं. यू इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. आता याला सॉल्व करा. इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. 1चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ. तो रूट ऑफचं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. रूट ऑफचं डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला काय असतं, 1/2 रूट ऑफ. मग याचा फॉर्म्युला वापरू, 1/2 रूट ऑफ. रूट ॲज इट इज तोच ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, परंतु रूटचं डेरिव्हेटिव्ह काढलं, परंतु रूटमधील फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉम्पोसाईट फंक्शन आहे की नाही. इंटूमध्ये काय येणार, मग ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x झालं. आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. 1 डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स
ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स, फक्त ब्रॅकेट सॉल्व केलं अजून आपण, इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट. आता या ठिकाणी पहा 0 मायनस 2x मायनस 2x वर घेतलं न्युमिरेटरमध्ये, मायनस 2x इंटू 1 मीन्स मायनस 2x अपॉन 2 इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इंटू इथं एक्स राहिलेलं आहे, तर एक्स म्हणजे एक्स ह्या स्टेपमध्येच घेऊन टाकू. एक्स इंटू 0 मायनस 2x मीन्स मायनस 2x, मायनस 2x इंटू एक्स मीन्स मायनस 2x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. आता या ठिकाणी पहा न्युमिरेटरमध्ये 2 आहे आणि डिनोमिनेटरमध्ये 2 आहे आणि मल्टिप्लायमध्येच हा याला मल्टिप्लायमध्ये हा याला मल्टिप्लाय, 2 टू गेट कॅन्सल इक्वल टू एक्स समोर घेऊन टाका, एक्स इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे कशाबरोबर आहे, आय इक्वल टू, म्हणून आय आपण सोबतच घेऊ, आय इक्वल टू मायनस. आता या ठिकाणी पहा रूटमध्ये काय मायनस एक्स स्क्वेअर राहिलं, म्हणून इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट काढून घ्या, मायनस एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. मग न्युमिरेटरमध्ये दोन फंक्शन वेगवेगळे पाहिजेत, वेगवेगळे नाही आहे, म्हणून काय करता येईल, डिनोमिनेटरनुसार न्युमिरेटरमध्ये चेंजेस करावं लागेल. आता इथं काय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, इथं मायनस एक्स स्क्वेअर आहे, तर इथं काय पाहिजे आपल्याला ए स्क्वेअर पाहिजे. म्हणजे डिनोमिनेटरमध्ये जे फंक्शन आहे तेच न्युमिरेटरमध्ये आणता येईल आपल्याला. काय करता येईल मग इथं आता ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इथं घेतलं तर मायनस ए स्क्वेअर इकडून घ्यावं लागेल. म्हणजे डिनोमिनेटरमध्ये जसं फंक्शन आहे तोच फंक्शन न्युमिरेटरमध्ये आणायचं. आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता इथं ए स्क्वेअर घेतला अगोदर, मायनस एक्स स्क्वेअर इथं आहेच, तर मग प्लस ए स्क्वेअर घेतलं तर इकडं काय घेणार, मायनस ए स्क्वेअर, कारण जो फंक्शन ॲडिशनमध्ये घेतलं त्याला मायनसमध्ये घ्यावंच लागतं. आता खाली रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता न्युमिरेटरमध्ये पहा दोन फंक्शन वेगवेगळे झाले आता, बरोबर. मग याच फंक्शननं या दोन्हीला आपण सेपरेट डिवाईड करू शकतो. मग आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता पुन्हा सेपरेट डिवाईड, मग या ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याला डिवाईड काय होणार, रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इथं मायनस येणार, मग ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. आता या ठिकाणी पहा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वरती ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार का, नाही होणार. म्हणून न्युमिरेटरला आपल्याला काय करावं लागेल, रूटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. रूटमध्ये करायचं म्हटल्यावर काय करतो आपण, रूटमध्ये घेऊन स्क्वेअरमध्ये घ्यावं लागतं. म्हणून काय करता येईल, आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ, काय करता येईल, इन ब्रॅकेट या फंक्शनला रूटमध्ये, म्हणजे रूटमध्ये घेतलं तर काय येणार, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि होल स्क्वेअर अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. आता काय करता येईल आपल्याला, आता इथं सेम फंक्शन झाले, मग रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा कॅन्सल होणार आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार, कारण हे मल्टिप्लायमध्ये रूट ऑफ स्क्वेअर असल्यामुळे एक कॅन्सल होणार. मग राहणार का इथं रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इथं मायनस ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस. मग आपण काय करणार, याला सेपरेट इंटिग्रेशन पण घेऊन टाका आणि या मायनसनं पण मल्टिप्लाय करून टाका. म्हणजे राहणार का इथं आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस हा इथं राहिला काय, रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, कारण डिनोमिनेटरमधलं कॅन्सल झाला, इंटू डी एक्स. आता मायनस इंटू मायनस प्लस, इथं ए स्क्वेअर आहेच, इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता या ठिकाणी सेपरेट म्हणजे कॅन्सल झाल्यानंतर सेपरेट इंटिग्रेशन पण घेऊन टाकलं आणि मायनसनं पण मल्टी, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे इथं, ब्रॅकेटच्या आतील सिम्बॉल काय होणार, चेंज होणार. कधी पण मायनस प्लसवर लक्ष ठेवायचं. मग काय करणार आपण इथं,
आता या ठिकाणी ए स्क्वेअर जर बाहेर घेतलं तिथं फॉर्म्युला तयार होईल. इंटिग्रेशन ऑफ 1/√A² मायनस x². याचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. आणि हा पहा, हा फंक्शन आणि हा फंक्शन सेम आहे. हे कशाबरोबर घेतलेलं आहे आपण आय इक्वल टू, म्हणजे या फंक्शनच्या ठिकाणी काय घेऊ शकतो आपण आय घेऊ शकतो. म्हणून काय करणार आपण आय इक्वल टू x इंटू √A² मायनस x² मायनस आय घेतलं इथं, कारण हे बरोबर आय इक्वल टू फंक्शन मिळालं आपल्याला, प्लस आणि याचं A² बाहेर घ्या, A² बाहेर आणि इंटिग्रेशन ऑफ 1 काय येणार इथं मग आता √A² मायनस x² इंटू dx. आता याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. फॉर्म्युला आहे इंटिग्रल ऑफ द टाईप, स्टँडर्ड फॉर्म्युला, त्यानुसार याचं इंटिग्रेशन काढू शकतो. मग आपण समोर घेऊ. आता हे काय येणार आय इक्वल टू x इंटू √x² मायनस A². आता मायनस आय इकडे घेतलं तर काय होणार प्लस आय. समजा हा आय इथंच आहे, हा मायनस आय त्या मागच्या स्टेपमधलं मायनस आय इकडे घेतलं काय झालं प्लस आय झालं, इक्वल टू राहिलं काय इथं मग प्लस A² इंटू. आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला कोणता वापरणार स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1/√A² मायनस x² सॉरी x² मायनस A² मायनस x². A² इथं आहे A² मायनस x². A² मायनस x². मग काय करणार A² मायनस x²चा फॉर्म्युला जो आहे स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता आहे 1 साइन इनवर्स x/a प्लस c. मग इथं तोच फॉर्म्युला इथं यूज करणार आपण. मग काय येणार साइन इनवर्स ऑफ x/a. तोच फॉर्म्युला इथं सेम आहे आणि प्लस c. परंतु या ठिकाणी पहा आता याला आपण c1 घेऊन टाकू. आय इक्वल टू आय प्लस आय 2i, आय प्लस आय 2i इक्वल टू x इंटू √A² मायनस x² प्लस A² इंटू साइन इनवर्स ऑफ x/a प्लस c1. आता इथे आय इक्वल टू पाहिजे, आपण कोणतं फंक्शन इंटिग्रेशन काढलं आय इक्वल टू काढायचं. मग 2चं मल्टिप्लायमध्ये 2चं ट्रान्सफर इकडे करून घ्या. देअरफोर आय इक्वल टू 2 मल्टिप्लायमध्ये इकडे आल्यानंतर सर्व टर्म्सला डिवाइडमध्ये जाणार. म्हणजेच काय येणार इथे या टर्म्सला आलं तर म्हणजेच एक्सला डिवाइडमध्ये घेऊन टाका. x डिवाइड बाय 2 √A² मायनस x² प्लस A² डिवाइड बाय 2 इंटू साइन इनवर्स ऑफ x/a. हा पूर्ण टर्म्स याला डिवाइडमध्ये 2 आलं आणि प्लस c1 डिवाइड बाय 2. देअरफोर आता c1 डिवाइड बाय 2 याच ठिकाणी इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे, मग या ठिकाणी आपण c घेऊ शकतो. देअरफोर आय इक्वल टू x/2 √A² मायनस x² प्लस A² डिवाइड बाय 2 साइन इनवर्स ऑफ x/a प्लस c वेअर c1 डिवाइड बाय 2 इक्वल टू c. अशा प्रकारे आपण फर्स्ट प्रूफ पाहिलं. या समोरचे प्रूफ आपण कंटिन्यूमध्ये बघू. आता सेकंड नंबरचं प्रूफ आपण बघणार. काय दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ x² प्लस A² इंटू dx इक्वल टू x/2 √x² प्लस A² प्लस A² बाय 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √x² प्लस A² प्लस c. तर हा सेकंड नंबरचा प्रूफ पण खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये 3 किंवा 4 मार्काला हा प्रूफ विचारू शकतात. तर आपण आता त्याला स्टार्ट करू. प्रूफ आय इक्वल टू कोणत्याही फंक्शनचं इंटिग्रेशन. आता LHS इक्वल टू मग LHSला सॉल्व करायचं, RHS आणायचं आहे आपल्याला, बरोबर. मग काय करणार आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ √x² प्लस A² इंटू dx. मग आता इथं पण इंटिग्रेशन बाय पार्ट्स या थेरमनुसार म्हणजे u इंटू व्ही. तर इथं व्ही काय आहे 1 आहे, म्हणजे 1 इंटू dx आपण घेऊ शकतो. मग देअरफोर आय इक्वल टू सॉल्व करू आपण इंटिग्रेशन ऑफ √x² प्लस A² इंटू 1 dx. काय येणार मग हा झालं u, हा झालं v.
मग यू इंटू व्हीच्या फॉर्म्युल्यानुसार बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार आपण याला सॉल्व करू. आय इक्वल टू यू इज ॲज इट इज मीन्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मीन्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही मीन्स 1 dx and into bracket complete into dx. I equal to root of x square plus a square is as it is integration of 1 dx x minus integration of in bracket derivative of root of चं derivative काय असतं 1/2 root of x square plus a square आणि into रूट ऑफ. आता रूट ऑफचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर रूटमधील फंक्शनचं कंपोजिट फंक्शन आहे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स आणि प्लस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 कारण कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. आय इक्वल टू रूट ऑफ, आता एक्स समोर घेऊन टाका, एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ. आता इथे या ठिकाणी 2x प्लस 0 मीन्स 2x इंटू एक्स मीन्स 2x स्क्वेअर. इथे येणार 2x स्क्वेअर अपॉन 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dx. आता या ठिकाणी 2 गेट कॅन्सल, काय राहणार आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन. आता राहिलं इथं काय इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dx. म्हणजे पहिल्या प्रूफ सारखंच पूर्ण. आता इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इथं पण काय आणायचं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग काय करावं लागेल इथं प्लस ए स्क्वेअर आणायचं आहे, मग इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, मग प्लस ए स्क्वेअर आणण्यासाठी काय करणार प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग करा आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इथं आहेच प्लस ए स्क्वेअर, मग इथं प्लस ए स्क्वेअर घ्या. प्लस ए स्क्वेअर घेतलं तर मायनस ए स्क्वेअर पण घ्यावं लागेल. आपण ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकलं डायरेक्ट कारण डिनॉमिनेटरनुसार न्युमिरेटरमध्ये चेंजेस करू राहिलो आपण. अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि इंटू dx. आता वेगवेगळे 2 टर्म झाले न्युमिरेटर, मग सेपरेट इंटिग्रेशन घ्या आणि सेपरेट डिवाईड करा. इथं मायनस आहे फक्त, मायनसमुळं काय होणार सिम्बॉल इथलं चेंज होणार सेपरेट डिवाईड केल्यानंतर. आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dx. आता मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, तर इथं हा मायनस आहे तर मायनसनं काय होणार मल्टिप्लाय होणार मायनस इंटू मायनस प्लस आणि इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dx. आता या ठिकाणी पहा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इथं आहे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, मग याला पण रूटमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण खालचं रूट कॅन्सल करायचं आपल्याला. आणि इथं पहा ए स्क्वेअर बाहेर घेतलं तर 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे इथं पण स्टँडर्ड फॉर्म्युला आपण वापरू शकतो. काय येणार आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ, याला रूटमध्ये कन्वर्ट करा, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि होल स्क्वेअरमध्ये येणार आणि अपॉन खाली रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dx आणि प्लस ए स्क्वेअर बाहेर घ्या आणि इंटिग्रेशन ऑफ काय येणार 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dx. आता या ठिकाणी रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि हा स्क्वेअर गेट कॅन्सल, काय येणार देअरफॉर आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इथं काय राहिलं मग इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पहिल्यासारखंच पूर्ण इंटू dx प्लस. आता इथं स्टँडर्ड फॉर्म्युला वापरा, कोणतं स्टँडर्ड फॉर्म्युला येणार इंटिग्रेशन ऑफ 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहेत. याच फॉर्म्युल्याचा उपयोग काय, याचाच उपयोग इथं करणार. मग फॉर्म्युला काय येतो इंटिग्रेशन ऑफ 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते बघू शकता. ए स्क्वेअर इथं ॲज इट इज
मग स्टँडर्ड फॉर्म्युलेचा उपयोग करणार आपण इथं कोणतं मग लॉग ऑफ मॉड ऑफ याचाच आन्सर डायरेक्ट इंटिग्रेशन आता काय येणार एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट आणि प्लस सी. तर आता या ठिकाणी आपण काय घेतलं सी न घेता काय घेऊ C1 घेऊ बरोबर कारण आपल्याला इथं हा जो टर्म्स आहे पहा रूट इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स इक्वल टू काय आय म्हणजेच या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो आय म्हणजेच काय येणार आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस इथं काय येणार आय प्लस ए स्क्वेअर इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस C1. हा स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे इथं त्याचंच हा इथं घेतलेला आहे आपण हे सीन्समध्ये तुम्ही लिहू शकता बाजूला लिहायचं झालं तर. आता इथं या ठिकाणी आता इथं मायनस आयचा ट्रान्सफर इकडे करून घ्या म्हणजेच काय येणार आय प्लस आय आणि इक्वल टू काय राहणार मग इकडं एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि इथं राहणार प्लस ए स्क्वेअर इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस C1. आता आय प्लस आय 2i इक्वल टू काय येणार एक्स इंटू रूट ऑफ ॲज इट इज हा सर्व एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस C1. आता आय इक्वल टू पाहिजेत मग 2चा ट्रान्सफर इकडे करून घ्या देअरफॉर आय इक्वल टू 2 इकडे मल्टिप्लायमध्ये इकडे आल्यानंतर सर्व टर्म्सला डिवाइडमध्ये मग काय येणार x/2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 मल्टिप्लायमध्ये इकडे आल्यानंतर डिवाइडमध्ये लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस C1 डिवाइड बाय 2. आता C1 डिवाइड बाय 2 इज अ इंटिग्रेशन कॉन्स्टंट देअरफॉर सिन्स C1 डिवाइड बाय 2 इक्वल टू काय घेणार आपण इथं C म्हणजेच या ठिकाणी आपण फक्त आपल्याला C पाहिजे इथं इंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणून आपण शेवटच्या स्टेपमध्ये देअरफॉर आणि हेन्स हे काय होणार प्रूफ होणार देअरफॉर आय इक्वल टू x/2 हे ॲज इट इज रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस C वेअर C1 डिवाइड बाय 2 इक्वल टू काय घेतलं आपण C घेतलं. अशा प्रकारे आपण सेकंड प्रूफ बघितलं. काय डिफिकल्टी असेल तर बुक्समध्ये पण हे दिलेलं आहे परंतु काही स्टेप याच्यामधल्या कट केलेले आहे म्हणजे पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं नाही याच्यात एक्सप्लेन केलेलं नाही पूर्ण आपण प्रत्येक स्टेप एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे हा प्रूफ खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या. नेक्स्ट प्रूफ आता आपण कंटिन्यूमध्ये बघू. तर थर्ड नंबरचं प्रूफ आपण आता बघणार आहे. तर स्टार्ट करू. काय येणार प्रूफ आय इक्वल टू LHS घ्या इंटिग्रेशन सेम पहिल्यासारखंच एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू DX आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथं पण इंटिग्रेशन बाय पार्टचा उपयोग करणार आपण एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू 1DX U इंटू व्ही हा झाला U आणि हा झाला 1DX मीन्स V. मग इंटिग्रेशन बाय पार्टचा उपयोग करा देअरफॉर आय इक्वल टू U इज ॲज इट इज मीन्स इंटिग्रेशन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज ॲज इट इज इंटिग्रेशन काय 1DX मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ U मीन्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ V मीन्स 1DX ब्रॅकेट कंप्लीट इंटू DX करा सॉल्व. U इंटू व्हीचा फॉर्म्युला इथं यूज केला इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा तुम्ही इथं सीन्समध्ये लिहू शकता बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स आय इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ 1DX एक्स
इंटू एक्स झालं मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2 रूट ऑफ पहिल्यासारखंच एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स आणि मायनस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx आय इक्वल टू रूट एक्स समोर घेऊन टाका एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ आता या ठिकाणी 2x मायनस 0 मीन्स 2x आणि 2x इंटू एक्स मीन्स 2x स्क्वेअर अपॉन 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू dx टू गेट कॅन्सल. आता या ठिकाणी पहा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तिथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणावं लागेल तर मायनस ए स्क्वेअर आणलं तर प्लस ए स्क्वेअर इथं घ्यावं लागेल मग काय करता येईल आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी मग करा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिनॉमिनेटरनुसार न्यूमिरेटरमध्ये इथं चेंजेस केला आपण अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ॲज इट इज इंटू dx. आता पर डिनॉमिनेटरनुसार न्यूमिरेटरमध्ये इथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आलं म्हणून याला ब्रॅकेटमध्ये घेऊन टाकलं आणि प्लस ए स्क्वेअर साईडला म्हणजे 2 टर्म्स आपल्याला इथं मिळाले न्यूमिरेटरमध्येच म्हणून काय करणार सेपरेट डिवाइड अँड सेपरेट इंटिग्रेट इथं मायनस आहे सेपरेट डिवाइड करायचं म्हटल्यावर आपण काय करणार मायनसनं आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे इथं हे प्लस ए स्क्वेअरचं मायनस ए स्क्वेअर होईल म्हणजेच आय इक्वल टू काय येणार एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि इथं प्लस ए स्क्वेअरला पण यानं डिवाइड होणार तर मायनसचं प्लस मायनस मायनस आणि ए स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू dx सेपरेट डिवाइड केलं आणि सेपरेट इंटिग्रेशन पण घेतलं. आता या ठिकाणी पहा हा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे हा रूटमध्ये नाही मग याला रूटमध्ये कन्वर्ट करा सेम फंक्शन आहे आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ याला रूटमध्ये कन्वर्ट करा तर रूटमध्ये घेऊन स्क्वेअरमध्ये घ्यावं लागेल अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू dx मायनस ए स्क्वेअर बाहेर घ्या आणि 1 अपॉन आतमध्ये काय राहणार 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू dx. आता हा स्टँडर्ड फॉर्म्युला झाला तिथं तयार मग स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता आहे ते आपण आपल्याला माहीतच आहे मग तो फॉर्म्युला तिथं यूज करू आपण काय येणार मग आय इक्वल टू आणि या ठिकाणी पहा हा रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि हा स्क्वेअर आहे तर मग स्क्वेअर कॅन्सल झालं म्हणजे राहिलं काय इथं फक्त रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए म्हणजे इथं येणार एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ काय राहिलं इथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू dx मायनस आता इथं स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करा काय येणार ए स्क्वेअर लॉग ऑफ मॉड ऑफ पहिल्यासारखंच रूट ऑफ एक्स स्क्वेअर 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ॲज इट इज हा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस सी. तर अशा प्रकारे आपण काय केलं इथं स्टँडर्ड फॉर्म्युला यूज केला कोणता स्टँडर्ड फॉर्म्युला हा स्टँडर्ड फॉर्म्युला बरोबर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मग त्यानुसार इथं चेंजेस झालं प्लस सी 1 घेऊ आपण इथं कारण इथं हा याची व्हॅल्यू काय आहे ही कशाची व्हॅल्यू आहे या हा फंक्शन म्हणजेच आय म्हणजेच या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो आय म्हणजेच इथं येणार आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इथं काय घेणार मग आय आणि मायनस ए स्क्वेअर लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस C1. आता यार मायनस आयचं ट्रान्सफर इकडे करा तर काय येणार मायनस आय इकडे आल्यानंतर प्लस आय इक्वल टू एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस C1. आता या ठिकाणी पहा आय प्लस आय मीन्स 2i इकडे काय येणार एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस C1. आता या ठिकाणी आय इक्वल टू पाहिजे देअरफोर 2 मल्टिप्लायमध्ये इकडे आल्यानंतर डिवाइडमध्ये म्हणजेच आय इक्वल टू
टू मल्टिप्लायमध्ये इकडे आल्यानंतर डिवाइडमध्ये मग फर्स्ट टर्मला डिवाइड म्हणजेच एक्सला डिवाइड घेऊन टाका. एक्स बाय टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय टू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस C1 डिवाइड बाय टू. आता आपल्याला C1 डिवाइड बाय टू नाही पाहिजेत, मग काय पाहिजेत? सी पाहिजेत. काय पाहिजेत? सी पाहिजेत. म्हणून आपण काय करणार आता मग C1 डिवाइड बाय टूच्या ठिकाणी सी घेणार. म्हणजेच व्हेअर हा कॉन्स्टंट इंटिग्रेशन, म्हणून देअर फोर आय इक्वल टू एक्स बाय टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय टू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी व्हेअर C1 डिवाइड बाय टू इक्वल टू सी. म्हणजे आपण C1 डिवाइड बाय टू इक्वल टू सीच्या ठिकाणी सी घेऊन टाकलं. मग अशा प्रकारे आपण थर्ड नंबरचं प्रूफ बघितलं. बाकीचे जे प्रूफ आहे समोरचे आपण काही एक्झाम्पल एक्झरसाइज 3.3 मधले ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या. हे तिन्ही जे प्रूफ आहे प्रूफ ॲड करायसाठी विचारतात, इम्पॉर्टंट आहे. ओके, थँक्यू.